युनिट अँड मेजरमेंट. युनिट अँड मेजरमेंट. युनिट अँड मेजरमेंट हा चॅप्टर ॲक्च्युली बेसिक पार्ट आहे सायन्स अँड इंजिनिअरिंगमधला. कारण सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये आपण काय करत असतो, इन जनरली कुठल्याही गोष्टीचं मेजरमेंट घेत असतो. ठीक आहे, कुठल्याही गोष्टीचं मेजरमेंट घेत असतो. हा चॅप्टर आहे तो आपण इन जनरल डेली लाईफमध्ये पण यूज करत असतो. फक्त आपल्याला माहिती नसतं की हे युनिट अँड मेजरमेंट हे अशा पद्धतीचं आहे, किंवा आपण इन जनरल सुद्धा डे टू डे लाईफमध्ये हे यूज करत असतो. पण आपण त्याचा शास्त्रीय पद्धतीनं थोडक्यात अभ्यास करणार. आता शास्त्रीय पद्धतीनं म्हणजे काय, आपण डेली टू डेली लाईफमध्ये यूज करत असतो की बाबा दुकानात जातो, दुकानदाराकडे आपण साखर मागतो. सपोज 3 किलो साखर द्या. ठीक आहे, दुकानदार आपल्याला 3 किलो साखर देतो. किंवा 2 लिटर तेल. 2 लिटर तेल. ओके, आता हे जे पूर्ण जे आहे ते काय आहे, पूर्णपणे एक मेजरमेंट आहे. ते आहे ते साखरेचं मेजरमेंट आहे, किंवा हे जे आहे ते तेलाचं मेजरमेंट आहे. आणि ह्या मेजरमेंटमध्ये एकूण 2 गोष्टी असतात. एक असतो तो नंबर असतो, इथं 3 आहे, इथं 2 आहे. आणि एक असतं ते त्याचं युनिट असतं. ठीक आहे, म्हणजे हे जे किलो आहे किंवा मीटर आहे, हे जे आहे ते त्याचं काय आहे, युनिट आहे. ओके, आणि हे 3 आणि हे 2 हे जे आहे ते त्याचं काय आहे, मेजरमेंट आहे. म्हणजे 3 किलो साखर किंवा 2 लिटर तेल हे पूर्ण मिळून काय होतं, एक युनिट, एक मेजरमेंट होतं. त्यामध्ये युनिट आणि मेजरमेंट आहे. ओके, आता ह्यामधले हे जे 2 आहे यालाच मेजरमेंट किंवा त्याचं मॅग्निट्यूड असेही म्हणतात. मॅग्निट्यूड असेही म्हणतात. आणि हे जे आहे लिटर किंवा किलोग्रॅम हे काय आहे, त्याचं युनिट आहे. मग आपण सायंटिफिक डेफिनेशन बघणार आहोत की व्हॉट इज युनिट. एक सायंटिफिक डेफिनेशन बघणार आहोत, व्हॉट इज युनिट. युनिट म्हणजे युनिटची डेफिनेशन काय आहे बघा. The standard used for measurement is called as unit. Okay, the standard used for measurement is called as unit. कोणतेही मेजरमेंट करण्यासाठी जे स्टँडर्ड यूज करतात त्या स्टँडर्डलाच काय म्हणतात, युनिट असं म्हणतात. ओके, स्टँडर्ड म्हणजे काय, स्टँडर्ड म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण प्रमाण म्हणतो. ठीक आहे, स्टँडर्ड म्हणजेच काय तर प्रमाण. ओके, आता मगाचंच एक्झाम्पल घेऊया, 3 किलो साखर. हे एक युनिट आहे, 3 किलो साखर. आता ह्या 3 किलो साखरमध्ये काय आहे तर किलोग्रॅम हे जे आहे ते काय आहे, एक स्टँडर्ड आहे. किलोग्रॅम हे जे आहे ते एक स्टँडर्ड आहे. म्हणजे साखर मेजर करण्यासाठी किंवा साखर मोजण्यासाठी आपण काय करतो, किलोग्रॅम हे काय करतो, प्रमाण करतो. आणि किती वेळा आहे तर 3 वेळा आहे. 1 किलोचं 3 वेळाला माप. म्हणजेच काय झालं तर तुमची 3 किलो साखर. म्हणजे त्यामध्ये हे जे केजी आहे हे एक स्टँडर्ड आहे. म्हणजे स्टँडर्ड आपण यूज करतो मेजरमेंट करण्यासाठी. काय करतो आपण, एक स्टँडर्ड यूज करतो. आणि ह्या स्टँडर्डलाच काय म्हणतात, युनिट असं म्हणतात. या स्टँडर्डलाच युनिट असं म्हणतात. मग असे निरनिराळे युनिट्स आहेत आपल्याला. आपण वजन मोजण्यासाठी किलोग्रॅम यूज करतो, किंवा लिक्विड यूज करण्यासाठी लिटर हे युनिट यूज करतो, किंवा हे स्टँडर्ड यूज करतो. किंवा आपल्याला लेंथ मेजर करायची असेल तर मीटर हे आपण स्टँडर्ड यूज करतो. किंवा आपल्याला इलेक्ट्रिक करंट मेजर करायचं असेल तर अँपियर हे स्टँडर्ड यूज करतो. असे काय आहे, प्रत्येक युनिट प्रत्येक मेजरमेंटमध्ये जे काही स्टँडर्ड असतं त्या स्टँडर्डलाच आपण काय म्हणतो, युनिट आहे. समजा मला
एखादं वजन मेजर करायचं, स्वतःचं मेजर करायचं, तर काय आपण म्हणतो की बाबा 65 किलो वजन आहे. त्यामध्ये 65 हे काय झालं, थोडक्यात मॅग्निट्यूड झालं, आणि किलोग्रॅम हे जे आहे ते काय झालं तर तुमचं प्रमाण झालं किंवा ते तुमचं काय झालं स्टँडर्ड झालं. लक्षात घ्या, कोणतंही मेजरमेंट हे युनिट शिवाय कम्प्लीट होत नाही. आपल्याला आता जे बघायचं त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की कोणतंही जे मेजरमेंट आहे ते आपल्या युनिट शिवाय कम्प्लीट होत नाही. आता काय युनिट शिवाय कम्प्लीट होत नाही, कारण जर मेजरमेंटला युनिट नसेल तर त्या मेजरमेंटला काहीही अर्थ राहत नाही. लक्षात आलं, मेजरमेंटला कोणतंही युनिट जर नसेल तर त्या मेजरमेंटला अर्थ राहत नाही. म्हणजे काय, समजा मला हा चॉक आहे, ठीक आहे, आता हा चॉक 3 आहे, मी काय म्हटलं चॉक हा 3 आहे. मग ह्यामध्ये आपल्याला कळत नाही की बाबा ह्या चॉकची लेंथ 3 सेंटीमीटर आहे, ह्याचं वेट 3 ग्रॅम आहे की नेमकं काय. म्हणजे युनिट शिवाय कोणत्याही मेजरमेंट मधली कन्सेप्ट क्लिअर होत नाही की त्या मेजरमेंटमध्ये नेमकं आपल्याला काय सांगितलेलं आहे. ठीक आहे, मी जर दुकानदाराकडे गेलो आणि त्याला सांगितले की 3 साखर द्या, तर तो काय करेल, 3 किलो देईल, 3 ग्रॅम देईल का 3 आपली साखरेची पोती देईल, नेमकं काय देईल त्या दुकानदारालाही समजत नाही. म्हणजे कोणत्याही युनिट कम्प्लीट होण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते, युनिट आणि कोणतेही मेजरमेंट कम्प्लीट होण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड आणि एक म्हणजे त्याचं युनिट. आणि आपण काय लक्षात ठेवायचं आहे तर कोणतंही मेजरमेंट कम्प्लीट करण्यासाठी त्याला युनिटची गरज असते. जर युनिट मेजरमेंटमध्ये नसेल तर त्याचं आपल्याला क्लिअरली आयडिया येत नाही किंवा नेमकं ते काय आहे, किंवा ते कन्फ्यूज करत आपल्याला की नेमकी ही व्हॅल्यू कशाची आहे. आपण नेक्स्ट ऑन असेही काही क्वांटिटीज बघणार आहोत की ज्याला युनिट असत नाही. अच्छा, आपण पुढे क्वांटिटी बघणार आहोत की त्याला युनिट असत नाही, फक्त एक प्युअर नंबर असतो. मग त्याला आपण ते डिटेलमध्ये बघूया की का त्या गोष्टीला युनिट असत नाही किंवा त्या फक्त एक प्युअर नंबर क्वांटिटीज का आहे. हे आपण नेक्स्ट ज्या ठिकाणी संदर्भ येईल त्या ठिकाणी मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन. नेक्स्ट आपण बघणार आहोत व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय. आता फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय बघा, the quantity which are measured is called as physical quantity. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण मेजर करतो त्या सगळ्या गोष्टींना काय म्हणतात, फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतात. म्हणजे काय, मी समजा साखर मेजर केली, साखर ही काय झाली फिजिकल क्वांटिटी झाली. मी समजा तेल मेजर केलं, तेल फिजिकल क्वांटिटी झाली. मी समजा एखाद्या गोष्टीची लेंथ मेजर केली, मी या बोर्डची लेंथ मेजर केली, लेंथ ही काय झाली फिजिकल क्वांटिटी झाली. म्हणजे अशा ज्या ज्या गोष्टी आपण मेजर करू शकतो त्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटीज काय म्हणतात, कारण त्या आपण त्या फिजिकली बघू शकतो किंवा आपण त्या फिजिकली काय करणार आहोत मेजर करणार आहोत. म्हणताना अशा ज्या सगळ्या क्वांटिटीज आहेत त्या सगळ्या क्वांटिटीजना काय म्हणतात फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतात. म्हणजे आपण ह्या फिजिकल क्वांटिटी काय करतो मेजर करू शकतो. आता ह्या फिजिकल क्वांटिटीचे एकूण 2 टाईप्स पडतात किंवा 2 प्रकार पडतात, किंवा 2 प्रकार म्हणण्यापेक्षा त्या कशा बिहेव करतात किंवा त्या कशा असतात त्यावरून त्याचं वर्गीकरण 2 भागामध्ये केलं जातं. ओके, फिजिकल क्वांटिटीज. दोन भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. एक आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. आणि दुसरी आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. आता 2 भागामध्ये वर्गीकरण का केलं
फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय आणि डेरिव्हेड फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, तर आपण वन बाय वन आपण काय करू, डिटेलमध्ये बघू. आणि डिटेलमध्ये आपण बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बाबा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, किती आहेत त्या, आणि डेरिव्हेड फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय आणि त्या किती आहेत. हे आपण नेक्स्ट पॉईंट बघू. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. आपण जस्ट फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हणू. आता फंडामेंटल क्वांटिटीजची डेफिनेशन काय आहे ते आपण बघूया. Fundamental quantities. The quantities which does not depends on any other quantities is called as fundamental quantities. म्हणजे अशा क्वांटिटी की ज्या दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवरती अवलंबून असत नाहीत त्यांना काय म्हणतात, फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हणतात. क्वांटिटी आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. आता ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय, तर जो प्रकाश आहे तर ते प्रकाश मेजर करण्याचं एक युनिट आहे. जो प्रकाश पडतो तो प्रकाश मेजर करण्याचं जे युनिट आहे ते आहे कॅन्डेला. ते सीडी असं घेतात. आणि 7वी जी क्वांटिटी आहे ती आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय, तर एखाद्या द्रव्यामध्ये एखाद्या सबस्टन्स अमाऊंट किती आहे, ही केमिस्ट्री रिलेटेड मॅक्झिमम याचा यूज केला जातो. तो आहे तो मोलमध्ये मेजर केला जातो. त्याला सिंपल तो मोल आहे. म्हणजे आपण ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या. मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. त्याचे सगळे युनिट्स बघितले आणि त्याचे काय बघितले, सिम्बॉल बघितले. ह्या 7च काय आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. ह्या 7च काय आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. आपल्याला फक्त ह्या 7च फंडामेंटल क्वांटिटीज लक्षात ठेवायच्या आहेत, कारण बाकी सगळ्याच्या क्वांटिटीज आहेत त्या ह्या 7 क्वांटिटीजवरून आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागतात किंवा ह्या 7 क्वांटिटीजवरतीच डिपेंड्स आहे. नेक्स्ट, ह्या 7 क्वांटिटीजच्या नंतर आणखी 2 क्वांटिटीज आपल्याला बघायच्या आहेत की ज्या फंडामेंटल क्वांटिटीजच आहेत पण त्याला सप्लिमेंटरी क्वांटिटीज असं म्हणतात. फंडामेंटल क्वांटिटीजच आहेत पण त्यांना काय म्हणतात, सप्लिमेंटरी क्वांटिटीज असं म्हणतात. सप्लिमेंटरी क्वांटिटी. आता ह्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या कुठे यूज केल्या जातात, तर इन जनरली जॉमेट्रीमध्ये याचा यूज केला जातो. म्हणजे सायन्समध्ये पण यूज केला जातोच, पण जॉमेट्रीच्या रिलेटेड ह्या क्वांटिटीज आहेत. एक आहे ती प्लेन अँगल. ठीक आहे, प्लेन अँगल. प्लेन अँगल म्हणजे काय, जो अँगल कोणत्याही 2 रेषांनी तयार होतो. कसाही असेल, ॲक्यूट असेल, ऑब्ट्यूज असेल, राईट अँगल असेल, कसाही असेल, असे जे अँगल्स असतात की जे अँगल्स 2 लाईन्सनी तयार होतात त्यांना काय म्हणतात, प्लेन अँगल असं आपल्याला प्लेन अँगल असं म्हणतात. ठीक आहे, प्लेन अँगल आपण इन जनरली कशामध्ये यूज करतो, प्लेन अँगल आपण इन जनरल कशामध्ये यूज करतो, डिग्रीमध्ये मेजर करतो. पण सायंटिफिक किंवा ह्या चॅप्टरमध्ये आपण तो जो मेजर करायचा आहे तो रेडियनमध्ये यूज करायचा आहे. तो कशामध्ये यूज करायचा आहे, रेडियनमध्ये. तो कशामध्ये आपल्याला यूज करायचा आहे, रेडियनमध्ये मेजर करायचा आहे. तो जो आहे तो रेडियनमध्ये मेजर करायचा आणि त्याचा जो सिम्बॉल आहे तो रॅड असा आहे. आणि सेकंड आहे तो
सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगल म्हणजे काय, असे अँगल जे दोनपेक्षा जास्त लाईनने तयार होतात. फॉर एक्झाम्पल आपल्या आईस्क्रीमचा जो कोन आहे, आईस्क्रीमचा जो कोन आहे तो काय झालेला आहे, दोनपेक्षा जास्त लाईननी तयार झालेला आहे. मग असे जे अँगल्स असतात त्यांना सॉलिड अँगल्स असं म्हणतात. ठीक आहे. आणि सॉलिड अँगल्स जे आहे ते कशामध्ये, स्ट्रॅडियनमध्ये मेजर करतात. ती मेजर करण्याची पद्धत वेगळी असते. तो अँगल जो यूज केला जातो त्याचं युनिट आहे स्ट्रॅडियन आणि त्याचं सिम्बल जो आहे तो स्ट्रॅड असा आहे. त्याचा स्ट्रॅड असा आहे किंवा त्याला जस्ट SR असंही लिहितात, SR असंही लिहितात. ठीक आहे. म्हणजे आपण काय बघितलं तर 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज नंतर ह्या 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपण कोणकोणत्या बघितल्या, मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक करंट आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या आणि ह्या बाकीच्या ज्या 2 आहेत त्या सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. म्हणजे ह्या 9 क्वांटिटीज वरतीच बाकी सगळ्या क्वांटिटीज डिपेंड्स असतात. ह्या 9 क्वांटिटीज वरतीच बाकीच्या सगळ्या क्वांटिटीज डिपेंड असतात. which depends on 2 or more fundamental quantities are called as derived quantities. म्हणजे काय, अशा क्वांटिटीज की ज्या क्वांटिटीज 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजवरती अवलंबून असतात, अशा क्वांटिटीजना काय म्हणतात, डिराइव्हड क्वांटिटी म्हणजे डिराइव्हड क्वांटिटीज असे म्हणतात. आपण एक्झाम्पल घेऊन बघूया, मग आपल्याला ते क्लिअर होईल. डिराइव्हड क्वांटिटीज म्हणजे काय, समजा एक युनिट आपण घेतलं एरिया आपण कसं कॅल्क्युलेट करतो, लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ कशामध्ये मेजर करावं, मीटरमध्ये मेजर करावं आणि ब्रेथ कशामध्ये मेजर करावं, मीटरमध्ये मेजर करावं. म्हणजे ह्या ठिकाणी युनिट काय झालं, मीटर स्क्वेअर. म्हणजे ह्या ठिकाणी 2 फंडामेंटल क्वांटिटीजचा यूज केलेला आहे. दोन्ही सेम आहेत, मीटर दोन्ही सेम आहेत, पण ते ह्या क्वांटिटीज किती वेळा आलेल्या आहेत, 2 वेळेला आलेल्या आहेत. म्हणताना एरियाची युनिट काय झाली, मीटर स्क्वेअर. म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तर 2 फंडामेंटल क्वांटिटीजचा काय केलेला आहे, यूज केलेला आहे. नेक्स्ट डिराइव्हड क्वांटिटीज आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी आपण कशी कॅल्क्युलेट करतो किंवा कशी मेजर करतो, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो, मीटरमध्ये मेजर करतो आणि टाइम कशामध्ये मेजर करतो, सेकंडमध्ये मेजर करतो. म्हणजे व्हेलॉसिटीचं जे युनिट आलेलं आहे मीटर पर सेकंड, ह्यामध्ये एकूण किती क्वांटिटीजचा अंतर्भाव आहे किंवा किती क्वांटिटीज आहेत, 2 क्वांटिटीज आहेत. एक आहे ती मीटर लेंथसाठी किंवा डिस्टन्ससाठी आणि एक आहे ती सेकंड जी आहे ती टाइमसाठी. म्हणजे ह्यामध्ये पण किती 2 फंडामेंटल क्वांटिटीजचा यूज केलेला आहे. तर आपण बघणार डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. ओके, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास कशामध्ये मेजर करतात, किलोग्रॅममध्ये मेजर करतात आणि व्हॉल्यूम जे आहे ते मीटर क्यूबमध्ये मेजर करतात. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला एकूण 4 फंडामेंटल क्वांटिटीजचा अंतर्भाव बघायला मिळतो. एक आहे ती किलोग्रॅम आणि 3 आहेत त्या मीटर. म्हणजे मीटरचे एकूण 3 क्वांटिटीज आणि 1 किलोग्रॅम अशा एकूण 4 क्वांटिटीजचा यूज काय केलेला आहे, तर ह्या डेन्सिटी ह्या डिराइव्हड क्वांटिटीजमध्ये यूज केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने ज्या बाकी सगळ्याच्या क्वांटिटीज आहेत त्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीचा यूज करून त्याचे युनिट आपण काय करतो, डिराइव्ह करतो. म्हणजे ते युनिट्स आपण फंडामेंटल क्वांटिटीचा यूज करूनच काय करतो, तयार करतो. म्हणून ह्या क्वांटिटीज काय म्हटलं जातं, डिराइव्हड क्वांटिटीज असं म्हटलं जातं.